नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन, माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण या चॅनलला तुम्हाला सर्व जे 24 आवर्स विदिन अपडेट आहे ते सर्व टाइम टू टाइम भेटतील आणि तुम्हाला काहीच शंका जे तुमच्या मनात राहणार नाही। आपण सर्व शंका जे एकदम डिटेलमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो। आता मला जे विद्यार्थी व जे पालक जुळलेले आहे ऑलरेडी त्यांचे खूप सारे शंका होते, तर त्या शंकांमधून एक की आम्हाला जी अलॉटमेंट लिस्ट आहे त्यासमोरचं नो चेंज किंवा नो प्रेफरन्स हे सर्व गोष्टी जे समजत नाही, तर त्यावर एक व्हिडिओ बनवा, तर ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात। प्लस ते सर्व गोष्टी आपण क्लिअर करू। प्लस काय कट ऑफ आपला निघालेला आहे BMSचा प्रायव्हेट कॉलेजेसचा, म्हणजे लिस्ट कट ऑफ काय निघालेला आहे, म्हणजे लिस्ट कट ऑफ म्हणजे काय की लिस्ट मार्क्सवर तुमचा किती मार्क्स पर्यंत लागू शकतो नंबर, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करूयात। म्हणजे काय की BMSचा प्रायव्हेट कॉलेजेसचा काय कट ऑफ कॅटेगरी वाईज निघालेला आहे, म्हणजे ओपनचं काय, OBCचं काय, EWS राहतं का की SC ST ह्या सर्वांचा, प्लस IQ कोटाचा कट ऑफ सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। आणि सर्व कॉलेज वाईज की लास्ट अलॉटेड कॉलेज कोणतं होतं ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात। म्हणून व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा। आपण कट ऑफ पण डिस्कस करूयात, पण तो थोडा नंतर करूयात। आधी हे सर्व जे सिंपल आहे जे तुम्हाला समजलेलं नाहीये ते आपण आधी डिस्कस करूयात। आता सर्वात तुमचं नाव जर आलं असेल, कॅन्डिडेटचं नाव, करंट कोटा, अलॉटेड कोटा आणि त्याच्यासमोर तुमचं नेम, कॉलेजचं नेम जे तुम्हाला अलॉट झालंय, तर त्याच्यात काहीच शंका नाहीये, ते कॉलेज जे ते तुम्हाला न्यूली अलॉट झालेलं आहे हे तुम्ही समजून घ्या। किंवा जर तुम्ही अपग्रेड केलं असेल राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये, जर तुम्ही कॉलेज होल्ड केलं असेल किंवा अपग्रेडेशनला टाकलं असेल आणि राऊंड 3 ला तुमच्या नावासमोर जर तुम्हाला दुसरं कॉलेज जे ते दिसत असेल, तर तेच म्हणजे की तुमचं कॉलेज जे ते अलॉट झालेलं आहे। फक्त जर कॉलेजचं नाव दिसत असेल तर दोनच त्याचे रिझन्स राहू शकतात फक्त नाव दिसण्याचे, एक म्हणजे न्यूली अलॉटेड कॉलेज, दुसरं म्हणजे अपग्रेडेड कॉलेज। तिसरी गोष्ट काय, नो प्रेफरन्स म्हणजे काय, नो प्रेफरन्स म्हणजे जर तुम्हाला कॉलेज भेटलं फर्स्ट किंवा सेकंड राऊंडमध्ये, तुम्ही त्याला होल्ड किंवा अपग्रेडेशनला गेले, तुम्ही त्याला होल्ड केलं, पण राऊंड 3 ला तुम्हाला आता वाटतंय की मला तेच कॉलेज पाहिजे जे मी अपग्रेड केलं होतं, मला आता दुसरं कॉलेज नको आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी काहींनी प्रेफरन्सेसच भरले नाही, म्हणजे चॉईस फिलिंगच केले नाही, कारण त्यांना जे अलॉटेड कॉलेज ते बरोबर त्यांना भेटेलच राऊंड 3 मध्ये, म्हणून त्यांनी प्रेफरन्सेसच भरले नाही, म्हणून त्यांच्या नावासमोर आलंय नो प्रेफरन्स। नंतर येतं नो चेंज। नो चेंज म्हणजे काय की जे त्यांचं अलॉटेड कॉलेज होतं तेच त्यांना भेटलेलं आहे। जर त्यांनी अपग्रेडेशनला टाकलं असेल तर त्यांना तेच कॉलेज जे आहे त्या भेटलेलं आहे, त्यांचं कॉलेज अपग्रेड झालं नाहीये दुसऱ्या कोणत्या कॉलेजला, म्हणजे इन शॉर्ट जे कॉलेज त्यांना भेटलं होतं तेच कॉलेज त्यांना आता पण भेटलेलं आहे। आणि जर तुमच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल येत असेल, तर चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे काय की तुम्हाला एकही कॉलेज भेटलेलं नाहीये, तुम्ही आता पुढच्या राऊंड्समध्ये वाट बघा, पुढच्या राऊंड्सचे रूल समजून घ्या आणि त्यात वाट बघा की आपल्याला कोणतं कॉलेज आहे ते चांगलं भेटत आहे का। बाकी याच्यात अजून काहीच डाऊटफुल नाही आहे असं मला वाटतंय। आता आपण वळूयात BMSच्या कट ऑफकडे, आणि शेवटी मी तुम्हाला पूर्ण ॲडमिशन प्रोसेस पण सांगणार आहे, पूर्ण काय राऊंड 3चं प्रोसिजर राहणार आहे, त्यात स्टे वॅकन्सीमध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ते पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात। म्हणून व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा। इथे ओपनचा कट ऑफ आपल्याला ऑल इंडिया रँक काय दिसते, तर अराउंड आपल्याला 4,25,950 आपल्याला ऑल इंडिया रँक दिसते ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग। मार्क्स त्याचे 308 आणि लास्ट कॉलेज जे अलॉट झालं होतं ते होतं CS आयुर्वेद कॉलेज गोंदियाचं। नंतर OBC बद्दल डिस्कस केलं तर OBCच्या अराउंड 4,27,000 पर्यंत त्यांना कॉलेज भेटलेलं आहे ऑल इंडिया रँक, आणि मार्क्स त्यांचे 305, लास्ट कॉलेज अलॉटेड CS आयुर्वेद कॉलेज गोंदिया। नंतर SCBCचं अराउंड 4,39,703 ऑल इंडिया रँक होती आणि मार्क्स 301 पर्यंत अलॉटमेंट झालेली आहे CS आयुर्वेद कॉलेज गोंदिया। मोस्टली जर आपण बघितलं ना तर CS आयुर्वेद कॉलेज गोंदियाचं जे लास्ट अलॉटेड कॅन्डिडेट्स आहे ते आपल्याला दिसत आहे, म्हणजे याच कॉलेजचा कट ऑफ ऑलमोस्ट सर्वात कमी गेलेला आहे। नंतर SCचं आपण बघितलं तर SCचा पण कट ऑफ अराउंड 4,25,971 गेलाय, 306 त्याचे मार्क्स आहे, आणि CS आयुर्वेद कॉलेज देवरी गोंदियाचं कॉलेज जे आहे ते अलॉटेड होतं लास्टमध्ये। नंतर STचं डिस्कस केलं तर अराउंड 6,07,441 म्हणजे टोटल 248 मार्क्स पर्यंत लास्ट अलॉटमेंट झालेली आहे, आणि याचं अलॉटेड कॉलेज होतं लास्ट ते म्हणजे शिवगंगा मिराज। 248 म्हणजे खूप जास्त कमी आपला कट ऑफ जो आहे तो आपल्याला गेलेला दिसत आहे। VJAचा अराउंड 4,33,605 म्हणजे 303 मार्क्सवर आपल्याला चांगलं कॉलेज जे भेटलेलं आहे। लिस्ट कॉलेजचा कट ऑफ आपल्याला दिसतोय CS आयुर्वेद कॉलेज गोंदिया। NTB 4,51,557 त्याचं लास्ट अलॉटेड मार्क्स किती आहे तर 297, आणि लास्ट कॉलेज सोमय्या आयुर्वेद कॉलेज चंद्रपूरचं कॉलेज आपल्याला दिसत आहे। नंतर येतं NTC 4,26,249 306 मार्क्सवर CS आयुर्वेद कॉलेज गोंदिया भेटलेलं आहे। NTD 4,24,960 म्हणजे 306 मार्क्सवर CS कॉलेज गोंदिया आपल्याला भेटत आहे। नंतर जर आपण IQचा कट ऑफ बघितला तर IQचा कट ऑफ अराउंड 13 लाखापर्यंत गेला आहे। 13,03,685 म्हणजे टोटल 115 मार्क्सवर कट ऑफ जो आहे तो आपला क्लोज झालेला
आपण ऑलमोस्ट सर्व कॅटेगरी वाईज जे ते कट ऑफ डिस्कस केले. जर तुम्ही याच्यात डिफरन्स पण बघितलं तर आपण राऊंड 2चा जो कट ऑफ आहे तो ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि जर तुम्ही राऊंड 2 आणि राऊंड 3ला सोबत कम्पेअर केलं तर आपल्याला दिसतंय की अराउंड आपल्याला 12 किंवा 13 मार्कांचा डिफरन्स इझिली कोणत्या पण कॅटेगरीमध्ये दिसत आहे. जर तुम्ही सर्वात जास्त डिफरन्स बघायला गेले तर तो आपल्याला NTB कॅटेगरीमध्ये दिसत आहे. NTB कॅटेगरीमध्ये अराउंड 23 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला राऊंड 2 ते राऊंड 3च्या कट ऑफमध्ये दिसलेला आहे. म्हणजे सर्वात मोठा डिफरन्स आपल्याला NTB कॅटेगरीमध्ये दिसत आहे. आपण जर लास्ट टाइम बघितलं तर लास्ट टाइम आपल्याला VJA कॅटेगरीचा सर्वात मोठा डिफरन्स दिसत होता राऊंड 1 आणि राऊंड 2च्या कट ऑफमध्ये. तर या सर्व गोष्टी आपण आता क्लिअर केलेल्या आहे. आता तुमची एकच शंका असेल ती म्हणजे की आपला स्ट्रे वॅकन्सीला काय कट ऑफ जाईल. तर स्ट्रे वॅकन्सीमध्ये तुम्ही एक्सपेक्ट करा की तुमचा जो कट ऑफ आहे अराउंड 4-5 मार्कांनी कमी होऊ शकतो सर्व कॅटेगरीजसाठी. आणि आता खूप विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाहीये, त्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आलेले आहे. तर त्यांना काय ऑप्शन नाही की फक्त आता स्ट्रे वॅकन्सीची वाट बघा, नेक्स्ट शेड्यूल कधी येते त्याची वाट बघा आणि नेक्स्ट शेड्यूलमध्ये फक्त जास्तीत जास्त कॉलेजेस जे ते टाका. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेला आहे आपण आता ॲडमिशन प्रोसेसबद्दल डिस्कस करूयात. म्हणजे ॲडमिशनबद्दल पण तुम्हाला कोणतीच शंका जी आहे ती आता तुमच्यासमोर राहणार नाही. त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय की एकतर तुम्हाला एकतर कॉलेज अलॉट झालं असेल किंवा अलॉट झालं नसेल. तर ज्या विद्यार्थ्यांना अलॉट झाला नसेल त्या विद्यार्थ्यांनी वाट बघा की स्ट्रे वॅकन्सीचं शेड्यूल कधी येतं. आता अलॉटमेंटमध्ये पण 2 विद्यार्थी असतील ज्यांचं कॉलेज ऑलरेडी अपग्रेड झालं असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज भेटलं होतं तेच कॉलेज त्यांना भेटलेलं आहे म्हणजे नो चेंज त्यांच्या नावासमोर आलं असेल. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं त्या कॉलेजला जाऊन त्यांची ॲडमिशन जी ती फायनल करून यावं. कारण राऊंड 3ला आपल्याला अपग्रेडेशन करायची कोणतेच चान्स दिला गेलेला नाही आहे, कोणतीच संधी दिली गेली नाही आहे. तर जे कॉलेज त्यांना भेटलेलं होतं राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये जे त्यांनी अपग्रेड केलं होतं त्याच कॉलेजला जा आणि कॉलेज रिटेन करून या. की त्यांना कॉल करू शकतात की आम्हाला जे कॉलेज आहे ते रिटेन करायचं आहे. ते पण तुमच्याकडे एक ऑप्शन आहे. जर तुम्हाला न्यूली कॉलेज अलॉट झालं असेल तर जे कॉलेजला तुम्ही अपग्रेड केलं होतं त्या कॉलेजकडे जा, ते तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे रिटर्न घेऊन या. ते डॉक्युमेंट्स रिटर्न घेऊन तुम्हाला जे कॉलेज न्यूली अलॉट झालंय त्या कॉलेजला सर्व डॉक्युमेंट्स जे ते सबमिट करा. डॉक्युमेंट्सची लिस्ट आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मवर दिली गेलेली आहे ती लिस्ट. आणि जर काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स न्यायचे असतील तर ते पण त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करून विचारा, त्यांना कॉल करून विचारा की काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स लागणार आहे का. तर ते पण डॉक्युमेंट्स सोबत न्या. पेनड्राईव्हमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जा. पेनड्राईव्हची अराउंड जी साईज आहे ती 400 KB किंवा 800 KB पर्यंत स्पेसिफिक कॉलेज जे आहे ते सांगत असते. तर त्या कॉलेज अकॉर्डिंग तुम्ही पेनड्राईव्हमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स जे ते त्या साईज अकॉर्डिंग घेऊन जा. प्रिंट झेरॉक्स कॉपीज 3 घेऊन जा. झेरॉक्स कॉपीज सेल्फ अटेस्टेड राहिले पाहिजे याची खात्री करा. आणि डॉक्युमेंट्स ओरिजिनल पण तुम्हाला लागतीलच तर ते पण सर्व घेऊन जा. जर अजून तुम्हाला काही पण शंका असले ते पण तुम्ही विचारू शकतात. आता ज्या विद्यार्थ्यांना अलॉट झालेलं नाहीये किंवा कोणते विद्यार्थी असे ज्यांना स्टेट कोटामध्ये पण अलॉट झालंय आणि ऑल इंडिया कोटामध्ये पण अलॉट झालंय. तर स्टेट कोटामध्ये जर तुम्हाला अलॉट झालंय तर तुमच्याकडे आता 2 चान्स आहे. दोघींना कंपेअर करू शकतात की तुम्हाला कोणतं कॉलेज घ्यायचंय. फक्त एकच आपला लॉस आहे ते म्हणजे ऑल इंडिया कोटामध्ये आपले भरलेले 50,000चं डिपॉझिट जे आहे ते जात आहे हातातून. जर स्टेट कोटामध्ये आपण डिस्कस केलं तर स्टेट कोटामध्ये असं पण आहे की तुम्हाला कॅटेगरी वाईज रिझर्वेशन जे ते भेटू शकतं. तर ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कोणतं सोयीस्कर वाटतंय, कोणतं सुटेबल वाटतंय. तर त्या अकॉर्डिंग तुम्ही दोघींमध्ये जे ते चॉईस ठेवू शकतात आणि दोघींमधलं कोणतं पण एक कॉलेज जे ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात. फक्त एवढंच की तुम्हाला आता 3rd राऊंडला कॉलेज जे ते सिलेक्ट करणं अनिवार्य आहे. तुम्ही कॉलेज सोडू शकत नाही, तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागेल. जर तुम्ही सोडलं तर तुम्ही पुढच्या कोणत्याच राऊंड्समध्ये आता भाग घेऊ शकत नाही. डायरेक्ट पुढच्या वर्षी तुम्हाला चान्स आहे की तुम्ही ग्रुप बीच्या काउन्सिलिंगमध्ये जे ते भाग घेऊ शकतात. आता तुम्हाला जर कॉलेज अलॉट झालं असेल तर फक्त अलॉटमेंट लेटरची प्रिंट करा. अलॉटमेंट लेटर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. वेबसाईटला ते येऊन गेलेलं आहे. फक्त अलॉटमेंट लेटरची प्रिंट करा, डॉक्युमेंट्स घ्या, त्याची झेरॉक्स कॉपी करा आणि पेनड्राईव्हमध्ये सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते सोबत घेऊन चला. जर तुम्हाला अजून काही पण शंका असेल तर ते आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा. आम्ही लवकरात लवकर तुमची शंका जे सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर खाली दिले गेलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा तुम्ही एक व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. MP ची काउन्सिलिंग अजून पण स्टार्ट आहे. जर तुमचा नंबर राऊंड 3 पर्यंत लागला नसेल तर MP नक्की हातात ठेवा किंवा कर्नाटक पण तुम्ही हातात ठेवू शकतात. धन्यवाद.